श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे माझी सासू। शेठजींचा मुलगा एका परधर्मीय मुलीशी लग्न करून आला। गावात वाऱ्यागत बातमी पसरली होती। बापूच्या चहाच्या टपरीवर 4-5 पुरुष जमले होते। चहा घेत घेत कान उभे करून एकमेकांकडे पाहत होते। कसली रे ही गोष्ट? एकाने कप खाली ठेवत तोंड वाकडं केलं। हो ना, शेठजींनी आपल्याला काहीच सांगितलं नाही। लग्नच करून आलाय थेट, आणि ती सून काहीतरी वेगळीच आहे म्हणे। सगळ्यांच्या नजरा अचानक एकाच दिशेने वळल्या। समोरून एक कार गावात शिरत होती। कारमधून एक तरुण मुलगा आणि एक देखणी नीटनेटकी मुलगी उतरते। अंगावर सुती नाजूक रंगाचा कुर्ता, चेहऱ्यावर सौम्य हास्य, पण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं ती या वातावरणातली नाही। ती होती बेला, आणि तो होता अभय देशमुख। देशमुख कुटुंब म्हणजे गावातलं एक जुंपलेलं नाव। शेती, किराणा दुकान आणि राजकारणात हात। पण ही मुलगी, जिचं नाव आणि धर्म ऐकूनच गावातल्या बायका कपाळावर हात मारत होत्या, कुजबुजत होत्या। देशमुखाच्या घरात परधर्मीय सून आली होती। देशमुख वाडा गावाच्या मुख्य रस्त्यालाच लागून, खोल अंगण आणि मागं मोठा वाडा। वाड्यात आज कुणाचंच बोलणं नव्हतं। फक्त सासूबाई कमलाताई माझघरात देवापुढे बसून गीता वाचत होत्या। त्यांनी अभयच्या फोनवरून सुनबाई येत असल्याचं ऐकलं होतं, पण ती वेगळी आहे तो म्हणाला होता। तो म्हणाला, बेला ही ख्रिश्चन आहे, पण मनाने खूप चांगली आहे। आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो। ती अनाथ आहे, तिला कोणीही नाही, पण ती इतरांवर खूप प्रेम करते, खूप माया लावते। तिला एक पूर्ण घर हवा आहे, ज्यामध्ये सर्व नाती असतील। आई, तू तिला समजून घेशील का? त्या ठीक आहे म्हणाल्या। पण जेव्हा त्यांना समजलं की ती अनाथ आहे, तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की त्या तिला मुलीसारखं सांभाळणार। आई, दारात अभय उभा होता, त्याच्या मागे ती। कमलाताई उठल्या, नजरेने बेलाकडे पाहिलं। एक क्षणभर नजर स्थिरावली। बेलाने ओढणी अलगद डोक्यावर घेतली, नम्रपणे वाकून पाया पडली। तिच्या स्पर्शात संकोच नव्हता, पण नव्या नात्याविषयी आदर होता। कमलाताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला। कुठलीही प्रश्न उत्तरे नाहीत, फक्त एक गूढ शांतता। आलीस? त्यांनी फक्त एवढंच विचारलं आणि आरती केली व माप ओलांडून आत यायला सांगितलं। हो आई, बेला म्हणाली, आणि एक नाजूक नातं त्या शब्दात उमलू लागलं। बेलाने घरात प्रवेश केला। ती आनंदी होती, उत्साही होती, पण मनात एक प्रकारची भीती वाटत होती। दुसऱ्या दिवशी सकाळी बेलाने चहा केला। त्यात आलं, साखर कमी, दूध जरा जास्त। कमलाताईंना आवडेल असं अभयने सांगितलं होतं। तो म्हणाला होता, तुला घरच्यांची मनं जिंकावी लागतील, व तिने हसून होकार दिला होता। कमलाताई देवपूजा करून बसल्या होत्या। बेला चहा घेऊन गेली। चहा देताना तिच्या मनात दडपण होतं, पण कमलाताई हसल्या। छान वास येतोय। चहाचा एक घोट घेतला, डोळे मिटून चव चाखली। बापरे, मी सुद्धा इतका छान चहा बनवला नाही कधी। खूपच छान झाला आहे चहा, वेगळीच चव आहे। बेला लाजून हसली। तुम्ही गीता वाचत होता का काल? हो, रोज वाचते। तुला येते का? वाचते, पण वेगळ्या भाषेत। मी इंग्रजीमधूनच शिकले। कोणती भाषा हे महत्त्वाचं नाही ग, भाव महत्त्वाचा। कमलाताईंचं हे वाक्य बेलाच्या मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी जाऊन बसलं। दुपारची जेवणं। गावातल्याच एक मावशीबाई, शेजारच्या गंगूबाई आणि घरातल्या बायका, सगळ्यांचं लक्ष बेलाच्या हालचालीवर होतं। हिला जेवण बनवता येतं का ग? ही तिखट खात असेल का? गंगूबाईंनी कुजबुजत विचारलं। तिचा पोशाख बघा जरा, शहरी बाई दिसते। बांगड्या नाही, कुंकू नाही। कमलाताईंनी आवाज ऐकला। बेलाचं लक्ष नव्हतं, पण कमलाताई उठून बेलाच्या शेजारी बसल्या। गंगू, ही आपल्यासारखीच आहे आणि जास्त समजूतदार आहे।
गंगूबाई गप्प. बेला पाहत राहिली. तिच्या सासूबाई एक ढाल बनून उभ्या राहिल्या होत्या, जिथे तिला अजून पायही रोवता आले नव्हते. रात्रीचा संवाद. आई, मी खूप काही शिकलेले आहे, पण गावात राहणं, इथल्या लोकांची विचारसरणी सगळंच वेगळं आहे. मला सगळ्यांमध्ये मिसळता यावं असं वाटतं. पण कमलाताई हलकं हसल्या. बेला, मी सुद्धा काही काळ असाच अनुभव घेतला होता सासरी आल्यावर. पण एक सांगू का? काय? आपण आपल्यासारखं वागत राहिलो आणि तरी इतरांना समजून घेतलं तर कालांतराने लोक आपल्याला स्वीकारतात. तू बदलायचं नाही, पण इतरांना समजूनही घ्यायचं. पण तुझा आधार पक्का ठेव. बेलाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी तिच्या सासूबाई हळूहळू आई होऊ लागल्या. गावकऱ्यांची बैठक. दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्याच्या समोर गावातील पुरुष मंडळी बोलत होती. देशमुख साहेबांच्या घरात सूर बिघडले. आता हे असं परधर्मीय लग्न वगैरे काय संस्कार राहिले? अभय बाहेर निघाला, पण बोलणं ऐकून थांबला. चिडला. पण काही बोलण्याआधी कमलाताई समोर आल्या. तुमचं बोलणं झालं का? त्या शांतपणे म्हणाल्या. कमलाताई, तुम्ही कसं चालवणार असं? एकाने विचारलं. सांगते. मी माझ्या सुनबाईला ओळखते. तिचं मन सोन्यासारखं आहे. तिला धर्म, जात, पोशाख यातून मोजू नका. तिच्या माणुसकीने मोजा. पण गावाचं काय? गाव काय म्हणतं यापेक्षा माझ्या घरात माणसं कशी आहेत हे महत्त्वाचं. माझी सून माझ्या मुलीसारखी जवळची वाटते. अभयचा ऊर भरून आला आणि दूरवरून हे सगळं ऐकत बेलाच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटी बेला शांतपणे झाडाखाली बसलेली असते, पुस्तक वाचत. कमलाताई तिच्या शेजारी येतात. काय वाचतेस? सद्गुरूचं एक पुस्तक. कमलाताईंनी घेतलं. काही ओळी वाचल्या. सांग, तुला गावात राहणं अवघड वाटतंय का अजूनही? बेला डोळे मिटून म्हणाली. जिथे माणसं समजून घेतात तिथे राहणं अवघड नसतं, कारण तिथे आपण एकटे नसतो. कमलाताईंनी बेलाचा हात हातात घेतला. कुणी आहे का घरात? शांता मावशींचा आवाज घरभर पसरला होता. बेला दारापाशी आली. चेहऱ्यावर ओढलेली स्मित रेषा. हो आहेत ना. या ना काकू. आई आत आहेत. ती नम्रपणे विचारते. अगं हो, पण जरा ओढणी डोक्यावर टाक आणि डोकं झाक. आपल्या गावात सगळ्या बायका असंच करतात, नाहीतर कोण काय म्हणेल? बायका नावे ठेवतील. बेला हसून मान डोलावते, पण मनात पाणी पाझरतं. तिला वाटतं, ही वेळ आहे का स्वतःला लपवण्याची की स्वतःला समजून घेण्याची? कमलाताई बेलाला घेऊन गावाच्या आठवडी बाजारात जाते. तिच्या पोशाखावर, केसाच्या क्लिपवर, तिच्या इंग्लिश बोलण्यावर लोकांचे डोळे रोखले जातात. गावरान नाही वाटत ही, एक बाई म्हणते. हो ग, आणि बघ तिचा फोन. अंगावर दागिने नाही, हातात बांगड्या नाहीत, पण हातात मोबाईल हायफाय. अभय साहेबांनी काय बघून लग्न केले कोण जाणे? कमलाताई थांबतात. त्या बायकांना ऐकू जाईल असं बोलतात. तुम्ही म्हणाल त्या सगळ्या गोष्टी नसतील तिच्यात, पण माणुसकी आहे का नाही हे बघा. बाकी सगळं बाहेरचं आहे, देखावा असतो. बेला काही बोलत नाही. कमलाताई तिचा हात घट्ट पकडतात. ही माझी सून आहे आणि हिच्याबद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही. शामराव काका, अभयचे काका वाड्यात आले होते. त्यांचं बोलणं सगळ्या घरात ऐकू येत होतं. कमलाबाई, तुमची सून बरी नाही वाटत. गावात लोक काय बोलतात माहीत आहे का? लोकांचं बोलणं थांबवता येत नाही, पण त्या लोकांसाठी मी माझ्या मुलाचे मन दुखवू शकत नाही. तिने देवळात पाय ठेवलाय. काय मग? देव काय तिच्या धर्माला अडवेल? देव म्हणतो का की इतर धर्माचे लोक माझा आशीर्वाद घेऊ शकत नाहीत? ती भक्तीने करीत आहे. ती देवावर विश्वास ठेवते. शामराव भुवया उंचावून निघून गेले, पण हवेतला तणाव अजून मिटलेला नव्हता. बेला सगळं ऐकत होती. तिला वाटतं, आपल्यामुळे सासूबाई त्रास घेत आहेत का? रात्री कमलाताई आणि बेला झोपण्याआधी गप्पा मारतात. आई,
मी तुमच्याकडे नको तेवढं लक्ष ओढते का? लक्ष नाही ग, तू प्रकाश आहेस आणि प्रकाश झोतात असतोच, पण लोकांच्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होतो. मी इथून जाऊ का काही काळासाठी? कमलाताई खवळतात. नको ग, तू या घरात आलीस, तू या घराची लक्ष्मी आहेस, सून आहेस, माझ्या मुलाची बायको आहेस. तो तुझ्यावर प्रेम करतो. लोकांना काय वाटतं त्याला मी किंमत देत नाही. तू मला समजतेस, बस. त्यापेक्षा मोठं नातं काय? बेलाचं डोकं कमलाताईंच्या मांडीवर. अश्रू हळूच गालावरून खाली उतरतात. दिवस पुढे सरकतो. बेलाने घरातल्या कामात स्वतःला झोकून दिलं आहे. ती स्वयंपाक शिकते, गावातल्या बायकांशी गप्पा मारते, शेजारी पाजारी लहान मुलांना इंग्रजी शिकवायला लागते. पण काही जण अजूनही तिला स्वीकारत नाहीत. एका संध्याकाळी गावातल्या मंदिराच्या चौकात एका गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. बेला शांतपणे मागे उभी आहे. तिथेच काही जणी कुजबूज करतायत. तिला गाणं काय येतं? गाणं तर आपल्या परंपरेचा भाग आहे. हिच्यासारख्या शिकलेल्या लोकांना फक्त नाटक. तेवढ्यात आयोजक बेलाला म्हणतात, सुनबाई, तुम्ही एक गीत म्हणाल का? बेला संकोचते, पण कमलाताई डोळ्यांनी सांगतात, जा. ती समोर जाते, माईक हातात घेते आणि तिचा स्वर एकदम पसरतो. पांडुरंगा घ्या मज शरण. गावभर संपूर्ण शांतता पसरते. लोक स्तब्ध होतात. तिचा आवाज संथ, आर्त आणि प्रामाणिक आहे. गाणं संपल्यावर क्षणभर शांतता, मग टाळ्यांचा कडकडाट. बेला मंचावरून खाली उतरते. त्या बायकांच्या नजरा खाली जातात. शेजारच्या नंदाबाई कमलाताईंच्या घरी आल्या. कमलाताई, चांगलं गाणं म्हणते तुमची सुनबाई. पण काय? ती देवाला मानते ना? कमलाताई थांबतात, मग उत्तर देतात, ती माणूस मानते. हेच पुरेसं नाही का? घरातल्या मोठ्या सुनेला बेलाचं कौतुक झोंबतं. एका संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस तुमचं लक्ष फक्त बेलाकडेच. आम्ही नाही का काही करत? तिने काय केलं एवढं? 2 शब्द इंग्लिश बोलली आणि गाणं गायलं. कमलाताई शांत होतात. त्यांनी नंतर स्पष्ट बोलतात, कुठलीही माणसं घरात असताना जर नातं टिकत असेल तर त्या माणसाची योग्यता असते. मला ते तिच्यात दिसतं. बेला चूप, कारण तिला हे वाटतं तिचं वेगळेपण अजून ओझं आहे. बेला अभयशी बोलते, मी परत जाऊ का काही दिवस? तुझं घर, तुझं गाव, हे सगळं अजून माझं झालेलं नाही आणि मी तुमचं ओझं बनवू इच्छित नाही. अभय थांबतो. ओझं? तू माझं सर्वस्व आहेस आणि आईचंही. पण मला माहीत आहे तू आज असं का म्हणतेस, कारण तू वेगळ्या धर्माची आहेस आणि वेगळेपण माणसाला खटकतं. तेवढ्यात दरवाजापाशी उभा कमलाताई म्हणतात, बेला, वेगळेपण म्हणजे स्वतंत्र ओळख. ओझं तेव्हा वाटतं जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही. तू नाही जाणार कुठे. दिवाळीची तयारी सुरू आहे. सगळे आपापल्या कामात. बेला रांगोळी काढते, वेगळी आधुनिक पद्धतीची. रंगसंगती, आकृती, सगळं नवं. कोणी काही बोलण्याच्या आधी कमलाताई म्हणतात, हीच खरी सौंदर्याची ओळख. जुनी परंपरा आणि नवा विचार यांचं सुंदर मिश्रण. त्या दिवसानंतर बेलावरची नजर जरा कमी टोकदार होते. या गावात सगळ्यांना बदलायला वेळ लागेल, पण माणुसकी ओळखायला वेळ लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. कमलाताईंनी बेलाच्या केसावरून हात फिरवत म्हटलं. तेव्हा बेला त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून बसली होती. हे नातं आता फक्त सासू सुनेचं राहिलं नव्हतं. त्यात एक जिव्हाळा होता, आई मुलीसारखा. गावातला वार्षिक महिला मेळावा जवळ आला होता. प्रत्येक वर्षी एका ठराविक घराने त्यांचं आयोजन करत असे. यंदा ही जबाबदारी देशमुख कुटुंबाकडे आली होती. कमलाताई, आपल्याला काही वेगळं करायला हवं, जरा नाविन्य असलेलं. गावच्या बायकांना प्रेरणा मिळेल असं. ग्रामपंचायत सदस्या सरोजाबाई म्हणाल्या. कमलाताईंनी बेलाकडे पाहिलं. माझ्या सुनेला विचारू का? बेलाला.
सरोजाबाई थोड्या शासंक झाल्या. हो, कारण ती शिकलेली आहे, कल्पक आहे आणि समजूतदार आहे. बेला आणि कमलाताई एकत्र मेळाव्याच्या तयारीसाठी काम करत होत्या. बेलाने एक कल्पना मांडली. गावातील महिलांनी स्वतःची प्रेरणादायी गोष्ट सांगायची आणि मग स्त्री संवाद म्हणून छोटंसं नाट्यही करायचं. सर्वजणी सुरुवातीला गोंधळल्या, पण कमलाताईंनी बेलाची पाठ थोपाटली आणि म्हणाल्या, तिचा विचार ऐका. नुसता वेगळा वाटतो म्हणून नाकं मुरडायची का? काहींनी पाठिंबा दिला, काहींनी नाही. काही महिला, विशेषतः तरुणी, बेलाच्या विचारांनी भारावल्या. बेला वहिनी, मीही बोलणार एकदा, चंद्रा नावाची मुलगी म्हणाली. माझ्या वडिलांनी मला शिकू दिलं नाही, पण मी आता शिवणकाम शिकते. बेला तिची पाठराखण करत म्हणाली, तुझी कथा कुणालाही प्रेरणा देईल. पण काही वयस्क महिला, विशेषतः गावातील प्रतिष्ठित कुटुंब अजूनही नाखुश होत्या. परधर्मीय बाई आमच्या महिला मेळाव्याचं नेतृत्व करणार. परंपरेचं काय होईल आता? मेळावा सुरू झाला. मोठ्या गच्चीत खुर्च्या मांडल्या होत्या, रांगोळ्या काढल्या होत्या. स्टेजवर चंद्रा, वैशाली, काही इतर स्त्रिया आपल्या गोष्टी सांगत होत्या. पण जेव्हा बेला स्टेजवर आली तेव्हा मागून आवाज आला, आमच्या गावच्या पारंपरिक मेळाव्यात जर परधर्मीय बाई बोलणार असेल तर आम्ही नाही बसणार. बेलाच्या चेहऱ्यावर एक सावली उमटली. लोक थांबले. कार्यक्रम क्षणभर थांबला. कमलाताई उठून उभ्या राहिल्या. बोलणं सोपं असतं, पण समजून घेणं कठीण. ही माझी सून आहे, केवळ घराची नाही, गावाचीही सून. ती आधी दुसऱ्या धर्माची होती, पण आता तिने माझ्या मुलाशी लग्न केलं आहे आणि त्यामुळे ती आपल्या धर्माची आहे. आणि जर ती तिच्या आधीच्या धर्मालाही मानत असेल, त्यातल्या चांगल्या गोष्टी सांगत असेल, तर मला त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर यापुढे माझ्या सुनेचा अपमान केला तर मी सहन करून घेणार नाही. सगळे शांत झाले आणि मग टाळ्यांचा गडगडाट. त्या घटनेनंतर गावातलं वातावरण बदलत गेलं. काहींनी बेलाला घरात बोलवायला सुरुवात केली. ती लहान मुलांना इंग्लिश शिकवायला लागली. वृद्ध महिलांना आरोग्याबद्दल समजावून सांगू लागली. कमलाताई म्हणाल्या, बेला, तुझं वेगळेपण लोकांना झोंबत होतं, कारण ते नवीन होतं. पण आता लोक शिकत आहेत तुला बघून. एके दिवशी गावात लग्न होतं. शेजारच्या घरातील सुना बेलाला बोलवायला आल्या. बेलाला साडी नेसता येत नव्हती. त्यांनी मस्तीमध्ये टोमणे मारले, पण नंतर बेलाला सजवलं. तिच्यासोबत गप्पा मारू लागल्या. तिचे विचार समजून घेऊ लागल्या. तुझ्या रंगाला ही लिपस्टिक खूप छान दिसेल. हिला गजरा लावूया का कमलाताई? हे ऐकून बेलाचं मन भरून आलं. जी मंडळी तिच्या कपड्यांवर, रंगावर टीका करत होती, त्या आता तिच्या सौंदर्याचं कौतुक करत होत्या. सासरचं घर आता तिचं घर होऊ लागलं. रात्री चांदण्यात परसदारी दोघी बसल्या होत्या, कमलाताई आणि बेला. आई, आता मला असं वाटतं की हे सगळं माझं आहे. हे अंगण, हे घर, हे नातं. कमलाताई हसल्या. घर तेव्हाच आपलं होतं जेव्हा मनाने आपण त्यात राहायला लागतो. पण हे सगळं शक्य झालं तुमच्यामुळे. तुम्ही ढाल होता. कमलाताईंनी तिचा हात पकडला. मी ढाल नव्हे ग, मी सावली आहे. पण तूच ऊन आहेस, जे आपल्या माणसाच्या मनात ऊब आणतं. गावातल्या एका आजीबाईंनी एक दिवस कमलाताईकडे येऊन सांगितलं, तुमची सून दुसऱ्या धर्माची आहे, पण तिच्यात माणुसकी खूप आहे. कमलाताई हसल्या. त्यांना बेलाचा अभिमान वाटत होता. त्या दिवशी बेलाचं वेगळेपण फक्त ओळख नव्हतं, ते आदर्श बनलं होतं. वेगळं असणं म्हणजे चूक नाही, तर ती दिशा असते. मी वेगळी होते, पण तुमच्यासारखीही होते, माणूस. बेलाचं हे वाक्य महिलाच्या सन्मान समारंभात गुंजत होतं आणि समोरच्या गर्दीतही क्षणभर शांतता होती. नंतर टाळ्यांचा एक लयबद्ध आवाज आसमंतात भरून गेला. मेळावा यशस्वी झाला होता, पण बेलाच्या मनात काहीतरी अधिक करण्याची खळबळ चालू होती. एक सकाळ
जेवणानंतर बेलाने कमलाताईंना विचारलं, आई, मला गावात एक लायब्ररी सुरू करायची आहे. कमलाताई थोडा वेळ गप्प झाल्या. लायब्ररी? हो, छोटंसं वाचनालय, मुलांसाठी, महिलांसाठी, जे शिक्षण घेऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी. हे छान आहे ग, पण काही लोक अडथळा करतील, तुला माहिती आहे ना. बेला थेट त्यांच्या शेजारी बसली. आई, अडथळे येतीलच, पण तुम्ही आहात ना. कमलाताई डोळ्यातल्या हसूने म्हणाल्या, हो ग, मी आहे, तू सुरू कर. बेलाने गावातल्या जुन्या रिकाम्या गोदामाबाबत सरपंचाकडे विचारणी केली. तू तिथे काय करणार? सरपंच म्हणाले, वाचनालय, गावातल्या मुलांना, स्त्रियांना शिकवण्यासाठी एक जागा. सरपंच थोडे बुचकळ्यात, पण ही तुमची सून आहे, तिचा धर्म वेगळा आहे, काही लोक विचारतील. कमलाताई तिथेच होत्या. विचारांपेक्षा मोठा कोणताही धर्म नसतो आणि ती फक्त वाचनालय सुरू करणार आहे, गावातल्या मुलींसाठी, स्त्रियांसाठी. सरपंच थोडा वेळ गप्प झाले आणि अखेर परवानगी मिळाली. बेलाने काही जुन्या पुस्तकांचं दान शहरातून मागवलं. घरातली मुलं येऊन मदत करू लागली. एक दिवस गंगूबाईने विचारलं, तुम्ही हे सगळं का करता? मला धर्म, जात, नाव यापेक्षा मोठं काही मला द्यायचं आहे, शब्द, कारण तेच माणसाला माणूस बनवतं. गावात हळूहळू चर्चा सुरू झाली. बेला वहिनी वेगळी असली तरी मनाने मोठी आहे. तिने आमच्या पोरांना इंग्लिश शिकवलं, आता त्याला शाळेत बक्षीस मिळालं. बेलाने एका संध्याकाळी विचारलं, आई, तुम्हाला कुणी काही बोललं का माझ्यामुळे? कमलाताईंनी तिचा हात पकडला. बोलतात, पण त्यांना मी काय उत्तर देते ऐकायचंय का? काय? मी म्हणते, माझी सून आहे ही, ती माझ्यावर आईसारखं प्रेम करते. बेलाच्या डोळ्यातून अश्रू झरझर ओघळले. ती त्यांच्या कुशीत शिरली. गावातल्या मंदिराजवळ एक जुना माळवत, त्याचं आता रूपांतर झालं होतं. रंगीत पडदे, पुस्तकांचे कपाट, खुर्च्या, भिंतीवर श्लोक आणि सुविचार. बेलाने वाचनालयाला नाव दिले, ज्ञानदीप वाचनालय. उद्घाटनाच्या दिवशी गावातले मोठे लोक, शिक्षक आणि महिलांचा मोठा जमाव जमलेला. कमलाताईंच्या हस्ते उद्घाटन. त्यांनी घंटा वाजवली. बेला मंचावर उभी, तिच्या मागे रंगीत फलक. ज्ञान सगळ्यांचा अधिकार आहे. मी वेगळी आहे, होय, पण या गावात मी माणूस म्हणून येते आणि माणुसकीचं बीज पेरते. सगळीकडून टाळ्या. विरोध अजूनही संपलेला नव्हता. दुसऱ्या दिवशी एका चौकात रामभाऊ आणि त्याचे काही लोक बोलत होते. ही बाई आपल्यावर तिची संस्कृती लादते. गावात पुस्तकं, इंग्लिश शिकवते ती लहान मुलांना. आता लहान पोरं तिच्यासारखं वागतील. एकाने जोरात म्हटलं, आपल्या बायकांनी जास्त शिकलं की घर हातातून जातं. कमलाताईने हे ऐकलं. त्या थेट समोर उभ्या राहिल्या. शिकलेली बायको म्हणजे घर सोडणारी नसते, ती घर वाचवणारी असते आणि माझी सून हे सिद्ध करते. वाचनालय चालू झालं. रोज संध्याकाळी 10-12 लहान मुलं यायची. त्यांच्यासोबत त्यांच्या आई पण यायच्या. बेला त्यांना गोष्टी सांगायची, कविता शिकवायची. काही महिलांना तिने वाचायला शिकवलं. गावात आता लोक बोलू लागले. तिचं बोलणं ऐकलं की शांत वाटतं. ती आमच्या पोराला शिकवते, आम्हीच नाही शिकवू शकलो ते. एके रात्री अचानक कमलाताईंना ताप आला. डोकं दुखायला लागलं. 2 दिवस त्या अंथरुणावर. बेलाचं सगळं लक्ष त्यांच्यावर. औषध, जेवण, अंग चोळणं, तिची प्रत्येक हालचाल प्रेमाने भरलेली. तिसऱ्या दिवशी कमलाताईंनी तिचा हात धरला. तू नसतीस तर मी या सगळ्यात एकटी पडले असते. बेलाने त्यांच्या कपाळावर ओठ टेकवले. आई, मी नाही तर तुम्ही होता ना. मला उभं करणाऱ्या तुम्हीच. सरपंचांनी एक गोष्ट जाहीर केली. गावात वाचनालय सुरू करणाऱ्या बेलाबाईंना ग्रामगौरव सन्मान देण्यात येणार आहे. सगळं गाव उसळून आलं. काही आश्चर्यचकित, काही आनंदाने. कार्यक्रमाच्या दिवशी बेलाचं स्वागत झालं. तिच्या शेजारी कमलाताई बसल्या होत्या. पांढऱ्या साडीवर, निळी किनारी,
कपाळावर लाल गंध, चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास. बेलाने सन्मान स्वीकारताना एकच वाक्य म्हटलं, आई नाही मिळाली, पण आईसारखी सासू मिळाली आणि त्यामुळेच मी इथे उभी आहे. माणूस म्हणून स्वीकारल्यावरच नातं खरं होतं. बाकीच्या शिक्क्यांनी नातं केवळ टिकतं, वाढत नाही. कमलाताई म्हणतात, हिवाळ्याच्या सुरुवातीच्या सकाळी वाड्याच्या अंगणात धुकं पसरलेलं होतं. झाडं, परसातला तुळशीवृंद, गाभाऱ्यातील दिवा, सगळं काही शांत, काळजाला कुरवळणारं. कमलाताईंची तब्येत मागील 2 आठवड्यापासून फारशी सुधारलेली नव्हती. हळूहळू अशक्तपणा वाढत चालला होता. डॉक्टर म्हणाले होते, वय, थकवा आणि थोडा मानसिक भार, विश्रांती हवी. पण कमलाताई थांबत नव्हत्या. दररोज ज्ञानदीप वाचनालयात जाऊन मुलांना शुभेच्छा देणे, एखादी लहानशी गोष्ट सांगणे, हे त्यांचं अविभाज्य काम झालं होतं. बेला त्यांच्या शेजारी होती, जणू सायंकाळी मावळत्या सूर्याच्या सवतेत राहिलेली शेवटची उबदार किरण. वाचनालय आता गावाचा एक अविभाज्य भाग झालं होतं. शाळेतील मुलं अभ्यासासाठी तिथे यायला लागली होती. तरुण मुलींनी इंग्लिश क्लासेस सुरू केले होते. गावात कोणी आज विचारत नव्हतं, ही कोणत्या धर्माची आहे. आता विचारलं जायचं, आपल्या वाचनालयात बेलाताई काय नवीन शिकवणार आहेत. पण गावात बदल होत असताना बेलाच्या आयुष्यात एक अव्यक्त चिंता डोलावू लागली होती, कमलाताईंची तब्येत. एक सकाळ कमलाताईने बेलाला बोलावलं. बेला, मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. आई, तुम्ही जे म्हणाल तेच खरं, बेलाने हात हातात घेत उत्तर दिलं. कमलाताईंचा चेहरा गंभीर होता. या घरात, या गावात मी जे काही उभं केलं त्यामागे माझं एक स्वप्न होतं. विचारांची खुली दारं, समंजस नाती आणि माणुसकीचा सन्मान. मी हे पूर्ण केलं का नाही माहिती नाही, पण आता या घराच्या पुढच्या वाटचालीसाठी मी एक गोष्ट ठरवली आहे. बेला अवाक झाली. कमलाताई पुढे म्हणाल्या, मी वकिलाला बोलावलं आहे. या वाड्याची, माझ्या नावावर असलेल्या जमिनीची आणि वाचनालयाच्या देखरेखीची जबाबदारी मी तुझ्या नावावर देणार आहे. आई, बेलाने लगेचच नकारार्थी हलकसं डोकं हलवलं. हे माझं घर आहे, मी माझ्या हक्काने चालवते आणि आता हेच घर मी तुझ्या हक्कानं तुला देऊ इच्छिते. फक्त सुनेला नाही तर माझ्या विचारांच्या वारसाला. बेलाच्या डोळ्यातून अश्रू झरू लागले. शब्द गिळले गेले, पण नात्याची ती डोळ्यातली ओल जगाजाहीर झाली. वकील वाड्यात आला. अभयचा भाऊ, वहिनी, बहीण, काकू काका आणि इतर नातेवाईक गोळा झाले. कमलाताईंनी सगळ्यांसमोर घोषित केलं, या वाड्याची, वाचनालयाच्या देखरेखीची आणि माझ्या शेतीच्या उत्पन्नाचा एक हिस्सा माझी सून बेला हिला दिला जात आहे. बाकीचे हिस्से सगळ्यांना समान दिले जात आहेत. एक शांततापूर्ण स्तब्धता. शामराव काकांनी विचारलं, कमलाताई, ती तर परधर्मीय आहे. माणूस असणं हेच सर्वात मोठा धर्म आहे आणि माझ्या आयुष्यात जर कोणी मला माणूस म्हणून समजून घेतलं असेल तर ती हीच आहे. अभय गप्प होता, पण त्याच्या चेहऱ्यावर अभिमान होता. गावात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, कमलाताईंच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून. त्यात सरपंच, महिला समित्या, गावकऱ्यांनी कमलाताईचं आणि बेलाचा सन्मान केला. सरपंच म्हणाले, ज्यांनी आपल्या वेगळेपणाला शस्त्र न बनवता सेवा बनवली अशा बेलाबाईंना आमचा साष्टांग नमस्कार. एका रात्री आकाशात चंद्रग्रहण होतं, पण वाड्याच्या परसात एक वेगळंच तेज झळकत होतं कमलाताईंच्या चेहऱ्यावर. बेला त्यांच्याजवळ होती. कमलाताईंनी तिचा हात हातात घेतला. बेला, तू आहेस म्हणून मी मोकळी झाले. माझ्या मागे काही न राहिलं अशी जाणीव झाली आहे. आई, मला हे घर, हे गाव, हे नातं तुमच्यामुळे समजलं. मी काय देऊ तुम्हाला? फक्त एक वचन, या घराची मालकीण होण्यापेक्षा माणूस हो. वाचनालय, घर, नातं यांचा तुमच्यासारख्या व्यक्तीकडून आदर राखला गेला पाहिजे. बेला तिच्या छातीशी डोकं टेकवते. त्या रात्री कमलाताईंनी
गाढ झोप घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उठल्या नाहीत. कमलाताईंचा अंत्यसंस्कार झाला. सगळं गाव उपस्थित. वाड्याच्या अंगणात एक ओझं भरलेलं वातावरण. बेलाने शेवटच्या अग्निसंस्कारावेळी एकच वाक्य म्हटलं, माझी आई गेली नाही. ती या घरात, माझ्या कामात आणि माझ्या श्वासात जिवंत आहे. 2 महिन्यानंतर ज्ञानदीप वाचनालयात मुलांसाठी बालदिन आयोजित करण्यात आला. बेला मंचावर उभी होती. बाजूला फलक होता, कमलाताईंच्या स्मृतिप्रित्यर्थ. बेलाने मुलांना सांगितलं, मी तुम्हाला भाषा शिकवेन, गणित शिकवेन, पण माणूस पण. हे कमलाताई माझ्या आई शिकून गेल्या. त्यांचं आयुष्य हेच माझं पुस्तक आहे. बेला आता त्या वाड्याची मालकीण होती, पण तिच्या जगण्याची भाषा मालकीची नव्हती. ती होती प्रेम, समजूत आणि समर्पण. तिला सासूमध्ये आई मिळाली होती आणि आता त्या आईची सावली बनून ती सगळ्या गावाला ऊब देत होती. आई नाही, पण मला एक आई मिळाली. सासर गमावलं नव्हतं. मी तर सासरमध्येच स्वतः माहेर शोधलं होतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.